नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात. मागच्या महिन्यामध्ये नोटीस आलेली होती आणि त्या नोटीसमध्ये आरोग्य विभाग भरतीच्या हालचाली म्हणजे नेमकी भरती कुठपर्यंत आली त्याची कल्पना आपल्याला या नोटीसच्या माध्यमातून प्राप्त होते. गेल्या काही 2-4 दिवसामध्ये हीच नोटीस इकडे-तिकडे फिरताना आपल्याला दिसते, तर त्याची माहिती इथे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर डिस्कशनसुद्धा करूया की कधीपर्यंत ही जाहिरात आपल्याला अपेक्षित आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षेमधील सर्व अपडेट, निकाल असो, ॲन्सर की असो, त्याची अपडेटेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं, विठ्ठल राऊतवार सरांचं मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये 2018 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे 2026 साठी काही सराव पेपरसुद्धा यामध्ये आहेत. तर तुमचा चांगला अभ्यास यामधून होऊ शकतो आणि पी-वाय-क्यू एनालिसिस तुम्ही करू शकता. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन हे पुस्तक खरेदी करा किंवा याच्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नोटीसवर आलेलो आहोत. आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अंतर्गत ही नोटीस काढण्यात आलेली होती आणि दिनांक देखील पाहू शकता तुम्ही 23 जानेवारी 2026 म्हणजे लास्ट मंथची ही नोटीस होती. यामध्ये विषय आहे की आकृतीबंध पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत. आता आकृतीबंध म्हणजे काय? जाहिरात येण्यापूर्वी आकृतीबंध येणं गरजेचं असतो. आकृतीबंधामध्ये आपल्याला काय समजतं? एक, की मंजूर पदे किती आहेत? दुसरं, सध्या भरलेली पदे किती आहेत? आणि तिसरं, रिक्त पदे किती आहेत? आपल्यासाठी कोणता पॉइंट महत्त्वाचा असतो? तो म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा, की रिक्त पदे किती आहेत? ज्यावेळी रिक्त पदे राहतील, त्याचवेळी नवीन जाहिरात येईल. तर यासाठी आकृतीबंध एकदा का जाहीर झाला, त्यामध्ये आपल्याला क्लिअर होईल, की नेमकी पदं मंजूर किती आहेत, भरलेली किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काय? हा तक्ता तयार करताना किंवा आकृतीबंध तयार करताना आणखी एक माहिती यामध्ये ॲड करावी लागते. ती म्हणजे नव्याने निर्माण करण्यात आलेले पदं. आता इथे पहा विषय तोच आहे. उपरोक्त विषयान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखांचा आकृतीबंध तयार करून शासनास सादर करण्यात आलेला आहे. जे ऑलरेडी शासनास यांनी सादर केला. पण सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून सदर त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे आणि शासनाने आकृतीबंधाशी संबंधित आपल्या अखत्यारीत पदांच्या किंवा पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत कळवलेले आहे. त्यानुसार आपल्या अखत्यारीत पदांच्या पदनिर्मितीचे शासन निर्णय आयुक्तालयास आजच सादर करण्यात यावे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच यावरून आपल्याला काय समजते, की आकृतीबंधाची कार्यवाही सुरू आहे. जाहिरात येण्यापूर्वी आकृतीबंध गरजेचा असतो. त्यानंतर रिक्त जागा असतात. रिक्त जागेला मंजुरी मिळते. नंतर वित्त विभागाची मंजुरी मिळत असते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा जी-आर निघत असतो आणि मग आपल्याला समजते, की नेमकं काय होईल. त्यानंतर विभागावर डिपेंड असतं, की परीक्षा कोणाला द्यायची. एखादी कंपनी किंवा मग टी-सी-एस असो, आय-बी-पी-एस असो, या दोनपैकी एका कंपनीची निवड होऊ शकते आणि त्याची निवड झाली, की त्यांच्यासोबत करार करून आपल्याला जाहिरात दिसते आणि जाहिरात आल्याच्या नंतर आपण फॉर्म भरत असतो. मग आपला पेपर होतो. नंतर आपलं सिलेक्शन प्रोसेस वगैरे चालून आपल्याला जॉइनिंग भेटत असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम या ठिकाणी आकृतीबंध येणं गरजेचं आहे. म्हणजे जागा किती आहेत त्या दिसतील. आता जर आपण अंदाज पाहिला तर साधारणतः 4,000च्या आसपास जागा आरोग्य विभागाच्या येण्याची अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जास्तही येऊ शकतात, पण सध्या तरी 4,000च्या आसपास ॲड येईल अशी अपेक्षा आपण वर्तवू शकतो. त्यामध्ये विशेषतः गट क आणि गट ड च्या जागा. गट क ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात आहेत. त्यानंतर गट ड च्या सुद्धा जागा आहेत. गट क चे नुकतंच जे काही सेवा प्रवेशाचे नियम होते, ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा सुधार करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली होती आणि समिती नेमून जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहेत, ते सुद्धा सुधारण्यात आले होते. मग ते आरोग्य सेवकचं असो किंवा इतर काही पदे असतील, तर त्यांच्या बाबतीत जी-आर जो आहे तो मागे प्रसिद्ध करण्यात आलेला होता. तो सुद्धा आपण जाणून घेतला. हालचाली आपल्याला होताना दिसतात. आरोग्य सेवक जे झालं ते जिल्हा परिषदेमध्ये येणारं पद आहे. हां, या ठिकाणी आता आणखी एक कन्फ्युजन आहे. ते म्हणजे विद्यार्थी म्हणतात, की आरोग्य सेवक हे आरोग्य विभागामध्ये येईल का? किंवा जे दुसरं पद आहे म्हणजे आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरती, तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक हे जे काही पद आहे ते झेड अंतर्गत आलेलं होतं लास्ट टाईम. लास्ट टाईम जिल्हा परिषदच्या अंतर्गत जो आरोग्य विभाग असतो, त्यामध्ये आरोग्य सेवकचं पद आलेलं होतं आणि जे काही आरोग्य विभाग अंतर्गत गट क आणि गट ड ची पदे असतात, ती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आलेली होती. म्हणजे दोन्ही भरत्या वेगळ्या होत्या. आरोग्य सेवकची भरती वेगळी होती, जी झेड-पीमध्ये आलेली होती आणि आरोग्य विभाग गट क आणि गट ड ची पदं होती, ती वेगळी आलेली होती. तर साधारणतः आता जी अपकमिंग भरती आहे, जिल्हा परिषदेची जर भरती आली, तर ती तुम्हाला 20,000च्या आसपास दिसू शकते. जिल्हा परिषद जर आली, तर 20,000 प्लस जागांची ॲड दिसू शकते. लास्ट टाईम सुद्धा 19,000च्या जवळपास जागा आलेल्या होत्या. 20,000 का म्हणतोय मी? कारण की फक्त एक आरोग्य सेवक नावाचं पद आहे का त्यामध्ये? नाही. आरोग्य सेवक आहे, विस्तार अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे, असे भरपूर सारे मग फार्मसिस्ट झालं. म्हणजे जेवढे काही विभाग असतात, त्या जिल्हा परिषदमध्ये जेवढे विभाग आहेत, त्या विभागाच्या अंतर्गत भरपूर सारे पदे आहेत आणि टोटल महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषदा आहेत. तर 34 जिल्हा परिषदा असल्याकारणाने ज्या ठिकाणी जर जाहिरात आली, तर ती हजारोच्या संख्येमध्ये तुम्हाला दिसू शकते झेड-पीची. झेड-पीची जाहिरात ही आरोग्य विभागाच्या जाहिरातीपेक्षाही मोठी येऊ शकते.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय? तर सध्या आपण काय अपेक्षित करतो? आरोग्य विभागाची गट क, ग्रुप सी आणि ग्रुप डीची जाहिरात. तर ही साधारणतः अजून 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याला दिसू शकते. जर फास्ट प्रोसेस केली, लवकरच आकृतीबंध जाहीर केला, त्याला मंजुरी वगैरे मिळाली रिक्त जागेंना, की लवकर जाहिरातसुद्धा आपल्याला दिसू शकते. पण साधारणतः तुम्ही एक अंदाज पकडून चला, की 3 ते 4 महिने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीला लागू शकतात. यामधील एखादी पोस्ट जर तुमची टार्गेट असेल, तर तुम्ही सध्या अभ्यास करू शकता. राहिला प्रश्न सध्या चालू असलेल्या भरतीचा, तर न्यायालयाचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल, तर त्याची तारीख एप्रिल महिन्यात अपेक्षित आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर हा होऊ शकतो. दुसरं म्हणजे एम-जी-पीची जी काही एक्झाम होती, ती सुद्धा पोस्टपोन करण्यात आली, पण नवीन तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही. तर एम-जी-पीची जी एक्झाम होती, ती पोस्टपोन झालेली आहे. नवीन तारखा अजून आल्या नाही. दुसरं न्यायालय भरतीचं वेळापत्रक अपेक्षित आहे, ते म्हणजे एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जी काही अपडेट होती, ती जाणून घेतली. नोटीसमधला अर्थ काय, तो सुद्धा जाणून घेतला. भरती कधीपर्यंत येऊ शकते, त्याचा सुद्धा अंदाज घेतलेला आहे आणि आरोग्य सेवक जे जिल्हा परिषदमध्ये वेगळं आहे आणि आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड वेगळा आहे, त्या भरतीबद्दल सुद्धा माहिती घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा आपण तो व्हिडिओ त्या प्रश्नांवर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात. मागच्या महिन्यामध्ये नोटीस आलेली होती आणि त्या नोटीसमध्ये आरोग्य विभाग भरतीच्या हालचाली म्हणजे नेमकी भरती कुठपर्यंत आली त्याची कल्पना आपल्याला या नोटीसच्या माध्यमातून प्राप्त होते. गेल्या काही 2-4 दिवसामध्ये हीच नोटीस इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसते, तर त्याची माहिती इथे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर डिस्कशनसुद्धा करूया की कधीपर्यंत ही जाहिरात आपल्याला अपेक्षित आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षेमधील सर्व अपडेट, निकाल असो, ॲन्सर की असो, त्याची अपडेटेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं, विठ्ठल राऊतवार सरांचं मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये 2018 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे 2026 साठी काही सराव पेपरसुद्धा यामध्ये आहेत. तर तुमचा चांगला अभ्यास यामधून होऊ शकतो आणि पी-वाय-क्यू ॲनालिसिस तुम्ही करू शकता. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन हे पुस्तक खरेदी करा किंवा याच्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नोटीसवर आलेलो आहोत. आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अंतर्गत ही नोटीस काढण्यात आलेली होती आणि दिनांक देखील पाहू शकता तुम्ही 23 जानेवारी 2026 म्हणजे लास्ट मंथची ही नोटीस होती. यामध्ये विषय आहे की आकृतीबंध पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत. आता आकृतीबंध म्हणजे काय? जाहिरात येण्यापूर्वी आकृतीबंध येणं गरजेचं असतो. आकृतीबंधामध्ये आपल्याला काय समजतं? एक, की मंजूर पदे किती आहेत? दुसरं, सध्या भरलेली पदे किती आहेत? आणि तिसरं, रिक्त पदे किती आहेत? आपल्यासाठी कोणता पॉईंट महत्त्वाचा असतो? तो म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा, की रिक्त पदे किती आहेत? ज्यावेळी रिक्त पदे राहतील, त्याचवेळी नवीन जाहिरात येईल. तर यासाठी आकृतीबंध एकदा का जाहीर झाला, त्यामध्ये आपल्याला क्लिअर होईल, की नेमकी पदं मंजूर किती आहेत, भरलेली किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काय? हा तक्ता तयार करताना किंवा आकृतीबंध तयार करताना आणखी एक माहिती यामध्ये ॲड करावी लागते. ती म्हणजे नव्याने निर्माण करण्यात आलेले पदं. आता इथे पहा विषय तोच आहे. उपरोक्त विषयांन्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखांचा आकृतीबंध तयार करून शासनास सादर करण्यात आलेला आहे. जे ऑलरेडी शासनास यांनी सादर केला. पण सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून सदर त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे आणि शासनाने आकृतीबंधाशी संबंधित आपल्या अखत्यारीत पदांच्या किंवा पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत कळवलेले आहे. त्यानुसार आपल्या अखत्यारीत पदांच्या पदनिर्मितीचे शासन निर्णय आयुक्तालयास आजच सादर करण्यात यावे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच यावरून आपल्याला काय समजते, की आकृतीबंधाची कार्यवाही सुरू आहे. जाहिरात येण्यापूर्वी आकृतीबंध गरजेचा असतो. त्यानंतर रिक्त जागा असतात. रिक्त जागेला मंजुरी मिळते. नंतर वित्त विभागाची मंजुरी मिळत असते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा जी-आर निघत असतो आणि मग आपल्याला समजते, की नेमकं काय होईल. त्यानंतर विभागावर डिपेंड असतं, की परीक्षा कोणाला द्यायची. एखादी कंपनी किंवा मग टी-सी-एस असो, आय-बी-पी-एस असो, या दोनपैकी एका कंपनीची निवड होऊ शकते आणि त्याची निवड झाली, की त्यांच्यासोबत करार करून आपल्याला जाहिरात दिसते आणि जाहिरात आल्याच्या नंतर आपण फॉर्म भरत असतो. मग आपला पेपर होतो. नंतर आपलं सिलेक्शन प्रोसेस वगैरे चालून आपल्याला जॉइनिंग भेटत असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम या ठिकाणी आकृतीबंध येणं गरजेचं आहे. म्हणजे जागा किती आहेत त्या दिसतील. आता जर आपण अंदाज पाहिला तर साधारणतः 4,000च्या आसपास जागा आरोग्य विभागाच्या येण्याची अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जास्तही येऊ शकतात, पण सध्या तरी 4,000च्या आसपास ॲड येईल अशी अपेक्षा आपण वर्तवू शकतो. त्यामध्ये विशेषतः गट क आणि गट ड च्या जागा. गट क ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात आहेत. त्यानंतर गट ड च्या सुद्धा जागा आहेत. गट क चे नुकतंच जे काही सेवा प्रवेशाचे नियम होते, ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा सुधार करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली होती आणि समिती नेमून जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहेत ते सुद्धा सुधारण्यात आले होते. मग ते आरोग्य सेवकचं असो किंवा इतर काही पदे असतील, तर त्यांच्या बाबतीत जी-आर जो आहे तो मागे प्रसिद्ध करण्यात आलेला होता. तो सुद्धा आपण जाणून घेतला. हालचाली आपल्याला होताना दिसतात. आरोग्य सेवक जे झालं ते जिल्हा परिषदेमध्ये येणारं पद आहे. हां, या ठिकाणी आता आणखी एक कन्फ्युजन आहे. ते म्हणजे विद्यार्थी म्हणतात, की आरोग्य सेवक हे आरोग्य विभागामध्ये येईल का? किंवा जे दुसरं पद आहे म्हणजे आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरती, तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक हे जे काही पद आहे ते झेड-पी अंतर्गत आलेलं होतं लास्ट टाईम. लास्ट टाईम जिल्हा परिषदच्या अंतर्गत जो आरोग्य विभाग असतो,
त्यामध्ये आरोग्य सेवकचं पद आलेलं होतं आणि जे काही आरोग्य विभाग अंतर्गत गट क आणि गट ड ची पदे असतात, ती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आलेली होती. म्हणजे दोन्ही भरत्या वेगळ्या होत्या. आरोग्य सेवकची भरती वेगळी होती, जी झेडपीमध्ये आलेली होती आणि आरोग्य विभाग गट क आणि गट ड ची पदं होती, ती वेगळी आलेली होती. तर साधारणतः आता जी अपकमिंग भरती आहे, जिल्हा परिषदची जर भरती आली, तर ती तुम्हाला 20,000 च्या आसपास दिसू शकते. जिल्हा परिषद जर आली, तर 20,000 प्लस जागांची ॲड दिसू शकते. लास्ट टाईमसुद्धा 19,000 च्या जवळपास जागा आलेल्या होत्या. 20,000 का म्हणतोय मी? कारण की फक्त एक आरोग्य सेवक नावाचं पद आहे का त्यामध्ये? नाही. आरोग्य सेवक आहे, विस्तार अधिकारी आहे, ग्रामसेवक आहे, असे भरपूर सारे मग फार्मसिस्ट झालं. म्हणजे जेवढे काही विभाग असतात, त्या जिल्हा परिषदमध्ये जेवढे विभाग आहेत, त्या विभागाच्या अंतर्गत भरपूर सारे पदे आहेत आणि टोटल महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद आहेत. तर 34 जिल्हा परिषदा असल्याकारणाने ज्या ठिकाणी जर जाहिरात आली, तर ती हजारोच्या संख्येमध्ये तुम्हाला दिसू शकते झेडपीची. झेडपीची जाहिरात ही आरोग्य विभागाच्या जाहिरातीपेक्षाही मोठी येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय? तर सध्या आपण काय अपेक्षित करतो? आरोग्य विभागाची गट क, ग्रुप सी आणि ग्रुप डीची जाहिरात. तर ही साधारणतः अजून 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याला दिसू शकते. जर फास्ट प्रोसेस केली, लवकरच आकृतीबंध जाहीर केला, त्याला मंजुरी वगैरे मिळाली रिक्त जागांना, की लवकर जाहिरातसुद्धा आपल्याला दिसू शकते. पण साधारणतः तुम्ही एक अंदाज पकडून चला, की 3 ते 4 महिने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीला लागू शकतात. यामधील एखादी पोस्ट जर तुमची टार्गेट असेल, तर तुम्ही सध्या अभ्यास करू शकता. राहिला प्रश्न सध्या चालू असलेल्या भरतीचा, तर न्यायालयाचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल, तर त्याची तारीख एप्रिल महिन्यात अपेक्षित आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर हा होऊ शकतो. दुसरं म्हणजे एम-जी-पीची जी काही एक्झाम होती, ती सुद्धा पोस्टपोन करण्यात आली, पण नवीन तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही. एम-जी-पीची जी एक्झाम होती, ती पोस्टपोन झालेली आहे. नवीन तारखा अजून आल्या नाही. दुसरं न्यायालय भरतीचं वेळापत्रक अपेक्षित आहे, ते म्हणजे एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जी काही अपडेट होती, ती जाणून घेतली. नोटीसमधला अर्थ काय, तो सुद्धा जाणून घेतला. भरती कधीपर्यंत येऊ शकते, त्याचा सुद्धा अंदाज घेतलेला आहे आणि आरोग्य सेवक जे जिल्हा परिषदमध्ये वेगळं आहे आणि आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड वेगळा आहे, त्या भरतीबद्दल सुद्धा माहिती घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा आपण तो व्हिडिओ त्या प्रश्नांवर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशीच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.